त्यानंतर जितू दादा मी आपल्याला इन्व्हाइट करेल, आपला देखील सन्मान आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत या ठिकाणी शिवशाही ग्रुप कोल्हारेच्या वतीने. एक दमदार सरपंच चषकाची स्पर्धा आणि या भव्य दिव्य रजनी स्पर्धेमध्ये खरं तर भाकरीचा बाडा मैदानावरती ही पहिली नाईट टुर्नामेंट या वर्षीच्या सीझनची आणि त्या स्पर्धेचं आयोजन केलंय कार्यसम्राट सरपंच महेश विर्ले यांच्या नावाने उभारलेली स्पर्धा शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. आणि दोन्ही टीम आता मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. एका बाजूला बॅटिंग करेल जे हनुमान भुतिवली, दुसऱ्या बाजूला बॉलिंग करेल तो मात्र अवनी 11 नेवाळी हा संघ. अवनी 11 नेवाळी संघाच्या विकेट हॅट्रिकसाठी बोपेले गावचे पोलीस पाटील संतोष जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हरेश कदम यांच्याकडून देखील 3 षटकारासाठी बुतिवली संघासाठी 1000 रुपये असतील. दोन्ही टीमला बक्षिसांचा वर्षाव इथून केला जातो आणि मोठी मॅच होईल कारण जय हनुमान बुतिवली देखील यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये, अवनी 11 नेवाली देखील चांगल्या फॉर्ममध्ये आणि मागच्या 3 मॅचमध्ये जो स्कोअर 30, 30 आणि 33 अशा 3 मॅचेस झाल्या, त्या 3 स्कोअरच्या त्या 33 पार आता जय हनुमान बुतिवली संघ या स्पर्धेमध्ये जाणार का? कारण या टफ विकेटवरती गोलंदाजांचा प्रभाव असणाऱ्या विकेटवरती आपल्या फलंदाजीचं वर्चस्व जय हनुमान बुतिवली संघ दाखवणार का? पहिलाच बॉल ऑन साइडला फटका मिड ऑन मध्ये, इथून थोडी फिल्डिंग चुकीची झाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पोहोचले 2 धावांनी श्री गणेशा जय हनुमान बुतिवली संघाचा. जय हनुमान बुतिवली संघाची ही सुरुवात आणि सन्माननीय सर्व पाहुण्यांचं आगमन या स्टेजवरती आपण पाहतो. पाहुण्यांची गर्दी आणि सर्व पाहुण्यांचा आम्ही शिवशाही ग्रुप कोल्हारे कर्जत सर्वत्र चर्चा आहे. कर्जत तालुक्यात आता एकच नाईट टुर्नामेंट सुरू आहे जी मात्र शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. नवनाथजी बागडे असतील, महेश हजारे दादा, जितेंद्र शिंगे असतील, भावेश बोंबे दादा असतील, कृष्णा घाटे साहेब असतील, संदीप गायकवाड सर आणि त्यांचे इतर सर्व सहकारी प्रचंड मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. 10 टॉवर तुम्ही या मैदानावरती पाहता आणि 10 टॉवरवरती आयोजकांचे विलाजी हजारे साहेब असतील आणि इतर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे बॅनर देखील या 10 टॉवरवरती तुम्ही बघू शकाल. प्रेक्षकांची देखील संख्या आता वाढती आणि त्या तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही शिवशाही ग्रुप कोल्हारे यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. 1 चेंडू आणि 2 धावांची सुरुवात जय हनुमान बुतिवली टीमची. पुन्हा एकदा ऑन साइडला एकच धाव. सावध सुरुवात आहे जय हनुमान बुतिवली संघाची कारण या मॅचवरती गणेश कोंडेला देखील माहिती आहे की पहिल्या 3 मॅचमध्ये 30, 30 आणि 33 म्हणजे थोडी टफ विकेट आहे फलंदाजीसाठी आणि अशा फलंदाजी करणाऱ्या टीमला इथून मात्र थोडा का होईना संयमाने खेळावं लागेल, चांगला स्कोर उभारावा लागेल कारण स्कोर जर 50 पार गेला तर मात्र ती कदाचित हायेस्ट टोटल आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये होईल. 2 चेंडू 3 धावा. अवनी 11 नेवाळी संघ देखील गोलंदाजाने P1चं षटक अत्यंत सावध रीतीने ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, अपील जोरदार. हाऊज दॅट? अंपायर इथून मात्र तटस्थ आहेत. कुठलाही स्टँड अंपायरचा नाही आहे कारण चेंडू मात्र चांगला होता. कुठलाही इम्पॅक्ट चेंडू नंतर जाणवला नाही. खरं तर आपल्याकडे तो स्निकोमीटर नसतो जिथे तुम्हाला बघता येईल की कदाचित बॅटेज आहे की नाही. थर्ड अंपायर इतके चेकिंग आपण करत नाही. KTC लाईव्ह इव्हेंट मात्र खूप चांगलं क्वालिटी आणि क्लिअरिटीने भरपूर साऱ्या स्पर्धा कव्हर करते. तर KTC लाईव्ह इव्हेंटचं देखील आपण तेवढंच कौतुक करूया. 3 बॉल 3 धावा आहेत जय हनुमान बुतिवली ब संघाच्या. गोलंदाजाचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल मात्र थोडा का होईना फलंदाजाच्या रेंजमध्ये आला नाही आणि चौथा चेंडू मात्र निर्धाव. खरं तर आज या मैदानावरती ज्यावेळी मॅचेस सुरू होण्यापूर्वी खरं तर राज भोईर सर यांच्यासोबत चर्चा झाली. असं वाटलं की राज सरांनी सांगितलं की बऱ्याचशा धावा या विकेटवरती येतील. त्यांना मागच्या 3ही मॅचमध्ये तो स्कोअर आला नाही. ते षटकार किंवा ते चौकार आले नाहीत जिथे मात्र एक मोठी टोटल धावा फलकावरती दिसेल. फलंदाजाचा फटका मागे विकेट किपरच्या समोर होता. इथून एका धावेचा वेगवान कॉल आहे. पोहोचलाय स्ट्राईक एंडवरती फलंदाज. 4 धावा जय हनुमान बुतिवली संघाच्या. टॉस जिंकला होता अवनी 11 नेवालीने. गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला योगेश ढोले या कर्णधाराने आणि जय हनुमान बुतिवली बॅटिंग करताना सलामी गणेश कोंडेची बॅटिंग महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण आतापर्यंत स्कोर आहे तो मात्र अवघ्या शंकरचा कारण टी शर्टवरती गणेश आहे. 4 धावा इथून धावा फलकावरती आहेत.
पॉवर प्लेची ओव्हर बघता बघता समाप्तीकडे आली, तरी देखील ती पहिली बाउंड्री जय हनुमान बुतिवली संघाची येईल का शंकरच्या बॅटमधून. फटका भरपूर उंच गेलाय, खेळाडू भरदा वेगाने धावलाय आणि जजमेंट चुकलं, पुढे निघाला आणि चेंडू सीमा पार एका टप्प्याने. पहिली बाउंड्री आली जय हनुमान बुतिवली टीमची आणि पहिल्या ओव्हरमध्ये हा पॉवरफुल शॉट डीजे. थँक्यू डीजे. या चौकाराने पहिल्या ओव्हरचा खेळ इथून संपला आणि रन झाले ते मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 8. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज आहे. अवनी 11 नेवालीसाठी बोपेलेचे पोलीस पाटील संतोषजी जाधव यांच्याकडून ते कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर यश कदम हरेश कदम यांच्याकडून जय हनुमान बुतिवलीसाठी षटकार हॅट्रिकसाठी कॅश प्राइज आहे. स्कोअर मात्र चांगला आला पहिल्या ओव्हरमध्ये, कारण विकेट इथून आलेली नाही आहे. जय हनुमान बुतिवलीची 8 धावा आहेत, म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने. डीजे मास्टर आपण तयार राहा. चौकार षटकार गेला की गाणं मात्र वाजलं पाहिजे, याकडे आपण देखील लक्ष द्या. चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे जय हनुमान बुतिवलीची. येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये एक चांगला स्कोअर उभारण्याचा मानस असेल. सागरने षटक कंप्लीट केलं. ओव्हर नंबर 2 ला इथून सुरुवात होतीये. पहिला बॉल फटका भारी ऑन साइडला, खेळाडू आहेत काऊ फेसमध्ये, इथून मात्र बॉल कव्हर करतील. एकच रन, स्कोअर इथून 1 ने वाढेल. शंकर कोंडे आणि प्रतीक या दोघांची बॅटिंग, दोघांची सलामी आणि या दोघांची पार्टनरशिप थोडी का होईना पण एक चॅलेंजिंग आहे त्या अवनी 11 नेवालीसाठी. कारण जर हे दोघे असेच बॅटिंग करत राहिले, चांगले सेट झाले, तर मात्र सेट ऑन फायर बॅटिंग त्यांची तुम्हाला या मॅचमध्ये बघायला मिळेल. एक चेंडू 9 धावा. बॅटिंग करतोय आता, ऑन स्ट्राईक येतो मात्र शंकर कोंडे. खोला टाकला चेंडू, इथे एका धावेचा मानस असेल आणि 1 धाव इथून पूर्ण. 2 बॅक टू बॅक सिंगल अवनी 11 नेवाली टीमच्या. आणि या स्पर्धेचं आयोजन अतिशय सुंदर, मैदानाची चॉईस भारी आहे ती शिवशाही ग्रुप कोलारे यांची. भाकरीचा बाडाचं सुसज्ज आणि प्रसिद्ध मैदान त्यांनी निवडले या स्पर्धेसाठी. आणि खेळपट्टी देखील तेवढीच भारी आहे, पार्किंगसाठी जागाही तेवढी चांगली आहे आणि गावापासून दूर असणारं हे अतिशय चांगलं मैदान. फटका भारी आहे ऑन साइडला, खेचलाय तो षटकार. आयवा कॅच पकडली आहे का? यस, नाही. आयवा कॅच साठी प्रेक्षकांसाठी शेलूगावचे संतोष हिसालगे यांच्याकडून मात्र एक आकर्षक घड्याळ तुम्हाला असेल. आणि या स्पर्धेचे आयोजक शिवशाही ग्रुप यांच्या वतीने 200 रुपये. ती आयवा कॅच कधी येईल याकडे प्रेक्षकांची नजर आहे. आणि हा षटकार आहे तो प्रतीकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा प्रतीकचा प्रयत्न तोच आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचला. 1 चेंडू आणि इथून मात्र 1 धाव मिळाली. एकेका धावेने स्कोअर पुढे चाललाय जय हनुमान बुतिवली. यस, इथे मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? विदाउट परमिशन क्रीज सोडलंय की काय अशी सिच्युएशन आहे. आणि कदाचित गोलंदाजाने हुशारीने हे काम केलं असावं. पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल आता. यस, बॅटर आउट आहे असंही उद्घोषणा पंचांनी इथून दिलेली आहे. विदाउट परमिशन पुढे आले. आणि ज्ञानेश्वर हजारे महाराज रजा घेत असताना महाराज आपलं धन्यवाद. आणि प्रतीकला इथून परतावं लागेल. विदाउट परमिशन या ठिकाणी प्रतीक पुढे निघाला आणि गोलंदाजाने इथून आउट केलं. जाऊया डीजे कडे. चांगली विकेट कमावली ती मात्र अक्षयने. शंकर कोंडेचा फटका, इथून देखील सिंगल. स्कोअर मात्र एका धाब्याने इथून वाढेल.
जाऊन पोहोचतोय तो मात्र जय हनुमान बुतिवली संघाचा 18 या धावसंख्येवरती. 1 ओव्हर आणि 5 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. अक्षय नेवाळी संघाचा हा चांगला ऑलराऊंडर जो ओपनिंगच्या भूमिकेत असो, आता सध्या ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय आणि प्रतीक खरं तर चुकीने आउट झाला आणि त्यानंतर आता नवीन बाठर मैदानाच्या आतमध्ये स्कोर येतो 18. अक्षयचा चेंडू रडार मध्ये होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आणि षटक क्रमांक दुसरं इथून समाप्त झालं. 2 ओव्हर मध्ये स्कोर झाला 9च्या सरासरीने जय हनुमान बुतिवली संघाचा 18. ऐकूया डीजेच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुमधुर संगीत. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की बाउंड्री लाईनचा पट्टा ज्या ठिकाणी आपण पकडलेला प्लीज आपण तो कृपया तो पट्टा सोडावा ही विनंती करतो, अन्यथा आयोजक त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व प्रेक्षकांना आमची विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा जो पट्टा कृपया त्या पट्ट्याला हात लावू नका किंवा खेचू देखील नका. 2 षटके 18 धावा. शंकर कोंडे अजूनही बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो मात्र ऋषिकेश. 2 षटके समाप्त झाली. अक्षयच्या ओव्हर नंतर आता पुन्हा एकदा सागर आलाय. ज्या सागरने पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावांवरती रोखलं होतं त्या सागरला पुन्हा इन्व्हाइट केला. त्या शंकर कोंडेला इथून आक्रमण चढवावं लागेल. फुल टॉस. शंकरचा फटका कव्हरच्या वडून काढलाय. खेळाडू धावतो त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार खेचलाय तो चौकार. वाह, आणखीन एक दमदार शॉट मिड विकेटला विलाजी हजारे साहेबांच्या बॅनर वरती खेचलाय तो मात्र षटकार. शंकर कोंडे इज ऑन फायर नाव. शंकर कोंडे पुन्हा एकदा फटका कव्हरच्या वरून काढलाय. खेळाडू धावतोय बॉल अडवण्यासाठी. एफर्ट्स भरपूर आहे आणि ऋषिकेश पोहोचेल का? पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. स्कोर झाला या 2 धावांनी 30 धावा. जय हनुमान बुतिवली. शंकर कोंडेने आता स्पीड पकडलाय. गिअर त्याने चेंज केलाय कारण त्याला माहिती आहे की इथून जर आपण थांबा घेतला, जर पॉज घेतला तर धावसंख्या पुढे जाणार नाही, मोठा स्कोर होणार नाही. त्या सागरवरती नेवाली संघाच्या आता प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग मोड मध्ये तो बुतिवली संघाचा शंकर कोंडे. स्कोर झालाय तो मात्र 30 धावा. 3 चेंडू मध्ये सागरने धावा दिल्यात त्या 12. शंकर कोंडे आता थोडा डोकेदुखी ठरतोय तो नेवाळी संघाच्या सागरसाठी देखील. शंकरचा फटका ऑन साइडला. खेळाडू दूर आहे, भरपूर वेगाने धावला. अक्षय बॉल पर्यंत पोहोचला. आता तो निसटलाय चेंडू कव्हर करण्याच्या फेक करण्याच्या नांदामध्ये. इथून मात्र 2 धावा मिळते जय हनुमान बुतिवलीला. टाळ्यांचा गजर खेळाडू कक्षामध्ये. एक कॉन्फिडन्स आहे आणि आनंद देखील तेवढाच आहे कारण शंकर कोंडे ऋषिकेशच्या साथीने आपल्या संघाची धावसंख्या पुढे घेऊन जातोय. नुसती धावसंख्या पुढे नेत नाहीये तर बाउंड्रीज देखील येतात त्याच्या बॅटमधून. अजय सर धावसंख्या 2 ने वाढली. 32 धावा. 4 चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर. बॉलिंग मार्क वरती सागर. समोर येतो बुतिवली संघाचा शंकर कोंडे. गती परिवर्तन. गतीने फसवलं. स्लोवर चेंडूचा मारा केला. इथे थोडा टायमिंग मिस झालं ते फलंदाजाचं कारण अपेक्षित होतं की चेंडू वेगाने येईल. थोडी गती कमी केली आणि इथून या डॉट बॉलने स्कोर येतो मात्र 32. थोडा महाग ठरलाय तो मात्र अवनी 11 नेवालीचा सागर कारण 14 धावा त्याने खर्च केल्यात त्या 5 चेंडूमध्ये. तिसरं षटक. अंतिम चेंडूची फेक होईल. समोर येतो शंकर कोंडे. हवाई हल्ला करायचा होता. हा देखील चेंडू डॉट आलाय.
कमबॅक झालं ते मात्र सागर चावणी 11 नेवालीचं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे ती मात्र धावा फलकावरती 32. संदीप बोराडे सर जॉईन होत आहेत कॉम्बॉक्स मध्ये. सर काय सांगाल शिवशाही ग्रुप कोलारे यांचं हे भव्य दिव्य आयोजन अतिशय नीट नेटकं असं हे आयोजन. सर काय सांगाल या आयोजनाबद्दल? अजय सर जे प्रश्न आपण खेळाडूंना विचारतो तोच प्रश्न तुम्ही आम्हाला केला. ठीक आहे काही हरकत नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी एक जरूर सांगेल. अगदी जशी आमच्यापर्यंत संदीप गायकवाड सरांनी माहिती पोचवली, कमी कालावधी होता, एक संकल्पना मांडली होती नवनाथ बागडे यांच्या समवेत आणि शिवशाही ग्रुप समवेत, परंतु शिवशाही ग्रुपने या शब्दाला संदीप गायकवाड यांच्या शब्दाला झेललं आणि तदनंतर कुठेतरी एक विचार झाला. अगदी ट्रॉफी ठेवायची पण कोणत्या प्रकारची ठेवायची हा एक प्रश्न जरूर होता, परंतु त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय की अगदी ज्यांच्या नावाने ही ट्रॉफी आहे ते आदरणीय आमचे सरपंच महेशदादा विर्ले, एक दमदार सरपंच, कार्यसम्राट सरपंच म्हणून त्यांची ओळख आहे. जसं संदीप गायकवाड यांचा परिचय त्यांच्याशी आला, मी अगदी जवळजवळ 15 ते 16 वर्षापासून त्यांना ओळखतोय आणि खरोखर एक कार्यसम्राट म्हणून त्यांची जी पदवी आहे त्यांच्याकडे ती फार चांगली आहे मी म्हणेल. आणि समाजकार्याचा त्यांचा जो ठसा आहे म्हणून नवनाथजी बागडे सरांनी आणि शिवशाही ग्रुपने विचार केला की अगदी सामाजिक कार्याची ओढ जपणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाच्या नावाने या ठिकाणी सरपंच ट्रॉफी ठेवावी. आणि झालं आयोजनाचा विचार करायचा तर संपूर्णपणे सगळी मदार जी आहे ती स्पष्टच बोलून टाकतो की संदीपजी गायकवाड सरांवरती आहे, त्यांच्याकडे तितका अनुभव आहे. अंपायर असू द्या, कॉमेंटेटर असू द्या, मग प्रत्येक गोष्ट बारीक सारीक अगदी स्टेज सजवण्यापासून तर ही रोषणाईपर्यंत हा सगळा प्रकार पाहायला मिळतो. त्या अनुभवातून त्यांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि ते आयोजन इतकं दिमागदार पाहायला मिळतं आहे. आज जर तुम्ही पाहायला गेलं तर बऱ्याचशा मैदानाच्या बाहेर एकदम एंट्री असते ना, तिथे तुम्हाला प्रवेशद्वार पाहायला मिळतं, परंतु आज या मैदानावरती एक नवचैतन्य वातावरण निर्माण करण्यासाठी अगदी बाउंड्री लाईनच्या समीप हे प्रवेशद्वार निर्माण केलं गेलं. पहा तुम्ही समोर पाहू शकता, त्याने एक चांगला लुक सध्या या ठिकाणी आयोजनात पाहायला मिळतोय. सांगेल तर इतकंच की हे आयोजन म्हणजे सरपंच ट्रॉफी परंतु दमदार आयोजन. धन्यवाद सर. खरं तर सर्वत्र गाजावाजा या स्पर्धेचा आणि तेवढंच कौतुक आपण आयोजनाचं करता. खेळाडूंना आपण विचारत असतो पण एक कॉमेंटेटरमधून 11 वर्ष तुम्ही एवढ्या स्पर्धा केल्यात म्हणून या स्पर्धेचं विशेषतः मी तुम्हाला विचारलं. धन्यवाद सर. आपण जाऊया मॅचकडे. पहिला बॉल ऑन साईडला, पॉवरफुल पुल शॉट सक्सेसफुल, खेचलाय तो ऋषिकेशने षटकार. डीजे या बसून घ्या बसून घ्या. समोर वरती. समोर आहे मात्र लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती भरधाव वेगाने धावत आला. सिंगल रन इथून कंप्लीट होईल. स्कोर या षटकारानंतर सिंगलने जाऊन पोहोचतोय तो मात्र 39. जयानमन बुतिवली ब संघाने मागच्या 3 सामन्यांचा जो रेकॉर्ड होता तो बदलला आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्कोर उभारला. आतापर्यंत 39. शंकर कोंडे 11 बॉलमध्ये 23 धावांवरती नॉट आउट बॅटिंग करतोय बुतिवली संघासाठी. आणि नेवाली संघाचा आकाश इथून आपल्या संघासाठी पुनरागमन करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील कारण एकच विकेट आउट झाली आहे. शंकर कोंडे सध्या दमदार बॅटिंग करतोय. चांगला बॉल आकाशचा, वाईटची डिमांड जरूर होती शंकर कोंडेची. डॉट बॉल इथून येतोय. चेंडू चांगला होता, तिसरा चेंडू समाप्त झाला, चौथं षटक इथे सुरू आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सरपंच चषक 2025 मध्ये. कोल्हारेकरांची स्पर्धा म्हटली नाही, तिचं आयोजन दिमागदारच असतं आणि त्या स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि पाहुण्यांचं देखील तेवढाच सन्मान कोल्हारेकर नेहमी करत असतात आणि म्हणून ही गर्दी आपण सरपंच चषकामध्ये पाहतोय. आणखीन एक फटका खेळायचा होता शंकर कोंडेला. आकाशने नेवालीसाठी बॅक टू बॅक डॉट बॉल टाकत थोडं प्रेशर टाकलं ते शंकर कोंडेवरती, कारण जेव्हा एखादा फलंदाज चांगली बॅटिंग करत असतो डॉट बॉल जेव्हा येतात ना तेव्हा थोडं प्रेशर जरूर क्रिएट होतं
की आता येणाऱ्या 2 बॉलवरती मी काय करू आणि रिस्क घ्यावी लागते त्याला. आता ती रिस्क शंकर कोंडे इथून घेणार का? कारण स्कोर आहे 39, षटक क्रमांक 4, बॉल असेल आकाशचा, नेवाली टीम कडून 5वा. पुढे आला होता ऑन साइडला, मिड विकेटला मिस्टेक, चेंडू सीमा पार, ओव्हर द रोप षटकार. सिक्सर ठोकलाय तो मात्र शंकर कोंडेने. डीजे लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर. 4था षटक, अंतिम चेंडू आहे आकाशचा, समोर येतो शंकर कोंडे. शंकरचा फटका, पुन्हा एकदा ताकद लावली, स्क्वेअर लेगच्या पंचांना मुवमेंट दिली आहे, डीप मध्ये खेळाडू आहे, बॉल हातामध्ये अलोंग दी कार्पेट त्याने कव्हर केला. 1 रन. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. जय हनुमान बुतिवली संघाचा स्कोर आहे तो मात्र 46 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि शंकर कोंडे नॉट आउट खेळतो 46 मध्ये 30 या धावसंख्येवरती. मी विनंती करेल अक्काजी चंचा आणि दर्शन पाटील यांना की आपल्या शुभास ते पारितोषिक दिलं जाईल. चला या. अर्थातच आयवा झेल या स्पर्धेमधला पहिला आयवा झेल. संतोषदा इसालके यांच्याकडून एक वॉच होतं त्यांच्यासाठी आणि अर्थातच आमच्या आयोजकांच्या वतीने आयवा झेलला 200 रुपयांचं कॅश प्राईज होतं. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हे पारितोषिक दिलं जाईल. अर्थातच या आपण. आणि आयवा झेल टिपलाय. आमचे पंच संदीप गायकवाड फार तज्ञ आहेत खरं म्हणायला गेलं तर. नाव सांग पहिलं तुझं. हर्षद. हर्षल कुठल्या गावचा? कोलारे. कोल्हारे गावचा आहे. पूर्ण नाव सांग. हर्षद अनंत इलम. अच्छा चला मग याच्यासाठी हे स्मार्ट वॉच द्या. हर्षल हिलम कोल्हारे गावचा आहे, ज्याच्यासाठी हे वॉच आणि हे 200 रुपयांचं कॅश प्राईज. वेल प्लेड. चला अगदी चांगली कॅच पकडले त्याने. आणि जाऊया आता शेवटच्या षटकेकडे, जिथे मात्र आवाज पुनश्च ऐकाल अजय डायरे यांचा. धन्यवाद संदीप सर. कोल्हारेकरांच्या या संकल्पनेचे आपण तेवढंच कौतुक करूया की पहिल्या आयवा कॅचसाठी त्यांनी एक आकर्षक घड्याळ दिलं. मी त्याच्यासाठी स्टेजच्या समोर होतं जेणेकरून कॅच येईल. बक्षीस मात्र हुकलं. जाऊया लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल तर मात्र योगेश ढोले. पहिला बॉल ऑन साइडला, स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय षटकार. शंकर कोंडे मध्ये 30 आणि 14व्या वरती षटकार ठोकत 14 चेंडू मध्ये 36 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो मात्र शंकर कोंडे. स्कोर आहे तो मात्र 52. राऊंड द विकेटने योगेश. गती कमी होती, फटका चांगला ऑन साइडला, काऊ फेस वरून खेळाडू सागरच्या हातात बॉल निसटलाय. दुसरीचा कॉल आहे. पोहोचलाय शंकर कोंडे, पोहोचलाय ऋषिकेश. जय हनुमान बुतिवलीचा धावसंख्येचा ओघ वाढला. स्कोर आहे तो आता 54. शंकर कोंडेच्या नाबाद धावा आहेत त्या 15 चेंडूमध्ये 38. शिवशाही ग्रुप कोल्हारेकरांना देखील ती पहिली हाफ सेंचुरी सरपंच चषकाची होईल का? शंकर कोंडे 38 वरती नॉट आउट आहे, म्हणजे 4 बॉलमध्ये 12 धावा त्याला 50 साठी पाहिजेत आणि टोटल स्कोर आहे तो 54. विकेट कीपर अक्षय स्टंपच्या अगदी जवळ आलाय. समोर योगेश ढोळे. फटका रडार मध्ये. व्हाट अ शॉट आउटसाइड द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. शंकर कोंडेचा हा सिक्सर. हा सिलेदार महेश हजारे, कृष्णा घाटे, जितेंद्र शिंगे, जयेश शिंगे, गणेशजी घुमारे, भावेश बोंबे, निलेशजी हजारे, दशरथ वाघे, सगळे या ठिकाणी शिवशाही ग्रुपचे जे खंदे आधार आहेत ते मात्र या ठिकाणी पारितोषिकांची खैरात करताना जरूर दिसत आहेत.
61 कृष्णाजी धावा बागडे, करण्यात. कैलास शिंगे. संधी निर्माण केली होती गोलंदाजाने अजय. यावेळी ज्याच्या बॅटला खरं म्हणायला गेलं तर तलवारीसारखी धार मैदानात आपण अनुभवतोय, त्याला परतीचा प्रवास करायला भाग पाडत होता तो गोलंदाज, परंतु इथे कीपरने थोडी चुकी केली आहे. बॉल थोडा आवाक्याच्या बाहेर सुद्धा होता. येस, नॉट आउट 44 वरती पोहोचलाय शंकर कोंडे. चला, अर्धशतकी खेळी वैयक्तिक होईल का? या स्पर्धेमधला पहिला इतिहास रचला जाईल का? स्टंप आउट शंकर कोंडे इथून आउट. हे बाबा, हरेश करालेत, कधी बॅटरला हार्ट अटॅक आणतील भरोसा नाहीये. खरं आहे, असो, योग्य निर्णय होणं गरजेचं असतं. कारण त्यांच्याकडे जर तुम्ही पाहायला गेलं ना, 3 ते 4 पावलं पहिली पुढे टाकली, नंतर मग फिंगर अप झालं. ही गणित आहे. आलंय ते अवनी 11 नेवालीला. संदीप सर, आपण दोन्ही कॅप्टनला इन्व्हाइट करू, तलवडे टीम आणि त्यांच्या समवेत जय हनुमान वाकस. चला, खरं तर सर्व क्रीडा रसिकांना येत्या एप्रिल महिन्यामध्ये देखील एक चांगली स्पर्धा श्रीराम नवमीच्या निमित्तानं भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांच्या वतीने मनसे रायगड चषक 2 एप्रिल ते 5 एप्रिल दरम्यान त्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. इथे 1.5 लाख पहिल्या क्रमांकाची बक्षीस असणार. आणि खरं तर 8 संघ फक्त त्या रजनीमध्ये एका रात्रीमध्ये खेळणार, इतकं सुसज्ज नियोजन असतं ते मात्र गारपोलीकरांचं. 2 एप्रिल ते 5 एप्रिल त्या स्पर्धेमध्ये देखील आपण जायला विसरू नका. मनसे रायगड चषकाची श्रीरामनवमीच्या निमित्ताने आणखीन एक भव्य दिव्य सुंदर स्पर्धा कर्जतकरांच्या भेटीला. जय हनुमान वाकस संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी तलवडे संघाच्या कर्णधाराला सुद्धा इन्व्हाइट करेल की इनिंग ब्रेक झालेली आहे, आपण त्वरित टॉससाठी यावं. आणि 68चा टार्गेट आहे. 44 धावांची नॉट आऊट खेळी पाहिली शंकर कोंडेची, आणि त्या 44 खेळीला आता कोणता खेळाडू अवनी 11 नेवालीचा चॅलेंज करणार का? कारण अक्षय गायकवाड एक चांगला बॅटर आहे, नितीन देखील आहे, अजिंक्य कदाचित आज टीममध्ये नाही आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधार, तलवडे संघाचा कर्णधार आपण लवकर या टॉससाठी. तर जय हनुमान बुतिवली संघ आज ज्या नवीन जर्सीने उतरलाय, निलेश कदम यांनी पुरस्कृत केलेल्या त्या नवीन जर्सी परिधान करून संघ उतरला आणि चांगला स्कोअर त्यांनी उभारला. तो मात्र 67 आणि 68चा टार्गेट आहे. तलवडे टीमचा कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लवकर या. मॅचची ओव्हर सुरू होण्यापूर्वी आपण लवकर या आणि फलंदाजांनी चेंडू इथे चेक करा. दोन्ही बॅटर इथे चेंडू चेक करण्यासाठी या. अक्षय, आपण चेंडू द्या. आयोजकांना विनंती असेल, संदीप सर प्लीज चेंडू आपण द्या, कारण स्कोअर 68 धावा. 3 मॅचमध्ये धावा झाल्या नव्हत्या, पण इथे जी बॅटिंग चढवली शंकर कोंडेने, इथून 67 धावा 68 लक्ष चेंडू चेक होतील. तोपर्यंत तलवडे टीमचा कर्णधार अक्षय दुले देखील पोहोचले. अडुसष्ट धावांचं लक्ष आहे. रुपेश आणि अक्षय गायकवाड सलामीच्या भूमिकेत उतरतील. 30 चेंडू आणि 68. दोन्ही कर्णधार आलेले टॉस बॉक्स मध्ये. आपण कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य गोडविंदे साहेबांच्या शुभ असे मानाचा टॉस. पहिल्या फेरीतील चौथा सामना आजच्या ग्रुप बी मधला, आणि तलवडे संघाचे कर्णधार या ठिकाणी येत आहेत अक्षय धुळे. दुसऱ्या बाजूला जय हनुमान वाकस संघाचे कर्णधार कर्जत एक्सप्रेस किरण शेळके
यांना तुम्ही बघू शकाल टॉस बॉक्समध्ये दोन्ही कॅप्टन जॉईन होत आहेत. अक्षय प्लीज कम. आपण या इनिंगला इथून सुरुवात होईल. रुपेश आणि अक्षय गायकवाड चेंडूची चेकिंग सध्या करतायत. चेंडू चेक झाला, योग्य तो चेंडू सिलेक्ट करून ते 68 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतील. क्या बात आहे. पुढील मॅच जी होणार आहे अर्थातच जय गणेश क्रिकेट संघ तलवडे आणि त्याच्या विरोधात जय हनुमान क्रिकेट संघ वाकस. टॉस ज्यांच्या शुभ हस्ते होते त्यांनी या मॅचसाठी पहिलेच फटाक्यांची माल वाजवायला सुरुवात केलेली आहे. अगदी तुमच्या कोणत्याही बॅटरकडून या स्टेजवरती जर षटकार आला तर ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय अर्थातच कर्जत पंचायत समिती माजी सदस्य सुनीलजी गोडबिंदे यांच्याकडून तब्बल त्या षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. चला टॉस करूयात आपण. तलवडेचा कॉल असेल. टॉस जिंकलाय तो यावेळी जय हनुमान क्रिकेट संघ वाकस. आपला निर्णय फलंदाजी. बॅटिंग स्वीकारले दोन्ही टीम. चला मनासारखं जे पाहिजे होतं ते घडलंय. ऋषिकेश जाधव आणि त्याच समेत सुरेश कोंडे सध्या महाराष्ट्र पोलीस मध्ये ते कार्यरत झालेले आहेत. त्यांच्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. जे मैदानात शेवटच्या क्षणी आपल्याला बॅटिंग करताना दिसत होते आता फिल्डिंग करतायत. दादा महाराष्ट्र पोलीसचे फटके होते. अजून काय बोलणार. तलवडे टीम आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधा. येस मॅचकडे वळूयात जिथे मात्र पाहायला गेलं तर अगदी सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 68 धावसंख्येचं टार्गेट आहे. बुतिवली बनाम नेवाली हा सामना आपण पाहतोय. अगदी नेवाली टीमच्या गोलंदाजांचा धूर जरूर पाहायला मिळाला या ठिकाणी. परंतु आता या ठिकाणी बॅटिंग करताना तोच धूर मैदानात येणार का हे प्रश्न आहेत. संदीप तर प्रेक्षकामध्ये भरपूर क्रेज आहे शिवशाही ग्रुप सरपंच चषकाची. अगदी मालेवाडून देखील काही लेडीज खरं तर या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन स्मार्ट टी व्हीवर मॅच बघून घेतात. त्या सर्व आपल्या लेडीज फॅन्सचं देखील मनापासून कौतुक आणि त्यांच्या शुभेच्छांचा देखील स्वीकार. यस थँक्यू डीजे. जाऊया मॅचकडे. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. गोलंदाजीचा एक चुकीचा बॉल जरूर पाहायला मिळतोय. अगदी दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज शंकर कोंडे. पहिले 3 बॉल उत्तम दर्जाचे होते परंतु तदनंतर शंकर कोंडेला बॅक टू बॅक 2 चौकार लगावणारा हा बॅटर पाहिलाय. अर्थातच अक्षय गायकवाड. चांगला बॉल. यावेळी मात्र एक
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंती टोटल जर पाहायला गेलं तर 11 या धावसंख्येवरती जरूर पाहायला मिळते. अगदी विचार करायला केलं तर 68 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी जरूर आहे. या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण नेवाली टीमचा पाहायला मिळेल, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की मॅच अजून फार मोठी बनवायची आहे. आव्हान जरूर कठीण आहे, परंतु त्याला सोपं करण्याचा प्रयत्न आहे. परंतु बुतिवली टीमचे जे गोलंदाज आहेत ते धुरंधर आहेत. खरं म्हणायला गेलं तर तेज तर्रार गोलंदाजी म्हणून, परंतु आता सध्या मैदानात या पहिल्या षटकात शंकर कोंडेने 11 धावा जरूर खर्च केल्यात. .60 सरासरी प्रति षटक आणायची होती, परंतु या षटकाचा विचार करायला गेला तर आता 11 धावा आल्यात, म्हणजे नक्कीच अजूनही त्या समीकरणापर्यंत पोहोचायचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात धावा कमतरतेत जरूर आहेत, परंतु अजून जशी पाहिजे होती ती निवाली टीमच्या धावफलकावरती धावा नाही आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न, दादा सरळ धावा घेत होत्या. खरं म्हणायला गेलं ना तर अगदी मी तर म्हणेल सिच्युएशन पाहून क्रिकेट केला हवा. इथे फलंदाजाने फार मोठी चुकी केली. एकतर बॉल आता तुमच्यासाठी मी म्हणेल फार कमतरतेत आहेत आणि अशा परिस्थितीत मोठा धावा संख्येचा पल्ला गाठायचा आहे आणि अशा वेळी मैदानात केलेली चुकी थोडी अंगलट येते. दुधारी तलवार चालवली होती, कटे तो सामने वाले की गर्दन, नहीं तो अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती. चांगला फटका. मी म्हटलं होतं की सरळ धावा येत आहेत आणि अशा परिस्थितीत चुकीची बॅटिंग तुम्ही हाताळत होता. ते मात्र फलंदाज रुपेश गायकवाड ते सुद्धा एक चांगले समालोचक आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की समालोचकाच्या कान टोचण्या कशा असतात. अगदी बोलणी कानापर्यंत पोहोचतात. मग तिखट असली तर तिच्यावरती सपशेलपणे वार करावा लागतो आणि तसा प्रकार बॅटर रुपेश गायकवाडच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. चौकार जरूर आला. इथे फलंदाज बाद होईल. बॅटची कडा रुपेश गायकवाडच्या परतीचा प्रवास आपण पाहतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज प्रणित कदमने. क्रॉसिंग लाईन आहे, ती क्रॉस करणं फार गरजेचं आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. प्रणित कडून आता वाईडचा बॉल. दिशाहीन गोलंदाजी करतोय. सरपंच चषकाची हीच तर खरी खासियत आहे. अगदी कधी कधी पारड जड होत आहे. आतापर्यंतच्या अगोदरच्या 3 मॅचमध्ये चर्चा रंगली होती लो स्कोरिंग मॅचेसची, परंतु आता चर्चा रंगली आहे आणि ती रंगवली आहे भुतिवलीकरांनी. अर्थातच त्यांनी दाखवून दिलंय की बॅटिंग लाईन मैदानात कशी साकारायची आहे आणि तब्बल 67 धावा त्यांनी बॅटिंग लाईनमध्ये साकारल्या. हायेस्ट स्कोर आत्तापर्यंतचा धावसंख्येचा आपण अनुभवतोय आणि 68 धावसंख्येचं टार्गेट आहे नेवाली टीमच्या विरोधात. म्हणजे जर विचार करायला गेलं तर आता नेवाली टीमला हा विरोध डावलून मात्र या धावा करायच्या आहेत, परंतु काय घडतंय मैदानात ते पाहूयात. कमांड डीजे.
चला मॅच ऑन होईल. एकीकडे आपण पाहतोय 3 बॉलचा तरार संपलाय पहिल्या षटकातला, जिथे मात्र 4था बॉल चुकीचा फेकला होता गोलंदाज प्रणितने. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 16 आकड्यावरती. चांगला बॉल, आता कमबॅक जरूर पाहायला मिळते प्रणितच्या माध्यमातून. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. वन डाऊनच्या विकेटवरती सागर डोळे आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी डॉट आलाय. अगदी रुपेश गायकवाडच्या पारीचा अंत झाल्यानंतर या ठिकाणी मोठी फटके घेण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण होणार, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे केली आहे चुकी. डीप एक्स्ट्राचा खेळाडू चेंडू खाली येतोय आणि झेल मात्र ड्रॉप करतोय. अगदी फार मोठी चुकी मैदानात होतीये, कारण इथे एक सिंगल जरूर पाहायला मिळतीये. समोर आता फलंदाज पाहायला मिळेल अक्षय गायकवाड. बाहुबले नेवाली टीमचा अक्षय गायकवाड. चांगला फटका, परंतु इथे झील पार दूरवर होता फिल्डरच्या. आपण पाहतोय सातत्यपूर्ण फंबल पाहायला मिळत होता. इथे एक धाव कंप्लीट झाले. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 18 आकड्यावरती. जरा मागच्या इनिंगकडे नवनाथ आपण जरा नजर टाकूयात, कारण मागच्या इनिंगचा तुम्ही विचार करायला गेला ना, सेम पोझिशन सध्या दोन्ही टीमच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते. इथे षटक क्रमांक 2 आले समाप्ती पथावरती, टोटल जाऊन पोहोचले आहे ते आता 18 आकड्यावरती. फक्त फरक इतकाच आहे की दुसऱ्या षटकात इथे 7 धावा आल्यात आणि पहिल्या षटकात 11 आल्यात, म्हणजे 18 आहेत. परंतु पहिल्या इनिंगमध्ये जर विचार करायला गेला, जिथे सागर डोळेने गोलंदाजी केली होती 8 दिल्या होत्या, आणि तदनंतर अक्षय गायकवाडने जी गोलंदाजी केली होती तिथे 10 खर्च केल्या होत्या. म्हणजे या 2 षटकांमध्ये 18 धावा धावफलकावरती जरूर आहेत. पुढचा धावसंख्येचा जो आलेख होता तो मात्र बुतिवली टीमचा चढता आलेख पाहायला मिळाला होता. परंतु आता या क्षणी तुम्ही पाहायला गेला तर तिसरं षटक कोणाचं येत आहे हा एक प्रश्न घेऊन मैदानात कोण येईल ते पाहूयात. कारण सांघिक कोट्यातलं तिसरं षटक अगदी म्हणायला गेलं तर बहुतांशी पहिलं षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं फेकतो त्याच्या हातात दिला जातं, परंतु इथे बुतिवली टीम काय करते ते पाहूयात. नो डाऊट शंकर कोंडेच्या जातात. पुन्हा एकदा षटक दिलं गेलंय. तेच तर्रार गोलंदाज म्हणून ओळख आहे. स्ट्रायकर एंड वरती अक्षय गायकवाड. हा चांगला बॉल. यावेळी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सुद्धा बुतिवली टीमची मैदानात पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच असेल अर्थातच जयमान वाकस आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश तलवडे. फटका सजवलाय डिफाईन लाईक रिझन. 4 धावेंसाठी अक्षयचा हा चौकार. डीजे तुम्ही विचार करायला गेला पहिल्या इनिंग मध्ये पुढच्या 3ही ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 49 धावा आल्या होत्या. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. येथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आगे. झेल झालाय ड्रॉप अगदी, आणि ड्रॉप झाल्याच्या नंतर सुद्धा येथील 4 धावा. मित्रा सध्या मी तेच सांगत होतं की पहिल्या इनिंगकडे कॉन्सन्ट्रेट केला. पहिल्या इनिंगमध्ये 2 ओव्हरमध्ये दोनही संघ तुल्यबल पाहायला मिळत होते 18 धावांवरती, परंतु पुढच्या 3 ओव्हरमध्ये बुतिवली टीमच्या धावफलकावरती धावा आल्या होत्या तब्बल 49. आणि समोर तुम्ही जीवदान कोणाला दिलंय? अक्षय गायकवाड नावाच्या या वादळाला. म्हणजे आता ते वादळ पेटून उठतंय की त्याला शांत केलं जात आहे. मी म्हटलं होतं संधी निर्माण करून देऊ नका, आणि हीच संधी अक्षय गायकवाडला तुम्ही निर्माण करून दिली गेली. अगदी आता मात्र हा खेळाडू डोक्याला जरूर हात लावत असेल.
धावत संख्या जाऊन पोहोचले ती या षटकाराच्या मदतीने टोटल 32 या आकड्यावरती 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. ही पहा, कारण 3 षटकांचा अजूनही विचार करूया. 3 षटकांमध्ये टोटल होती पहिल्या इनिंग मध्ये 32. आता या षटकातले अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे अजूनही आशा प्रलंबित आहेत त्या मात्र या ठिकाणी दोनही टीमच्या बाबतीत. फटका सजवण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले आहे, जाऊन पोहोचले 33. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. निर्णायक बॉल आहे मित्र म्हणेल यावेळी नेवाली टीमसाठी. इथे जर एखादा मोठा फटका आला तर सध्या परिस्थिती नेवाली टीमची चांगली असेल, परंतु जर डॉट आला, एखादी विकेट आली तर या सामन्याला युटर्न करण्याची ताकद गोलंदाज शंकर कोंडे जरूर ठेवू शकतो पुढच्या 2ही ओव्हरमध्ये. शॉर्ट पिच बॉल होता, सरळरित्या किपरच्या हातात आपण पाहतोय. ऑफिशियल जरूर चेक केलं जाईल वाईडचा उंची किती होती. चला थर्ड अंपायर आमचे राजेंद्र भोईर. सर चला तुम्हीच या. संदीप सर या ना सर, माफी करा मला. इथे पंचांनी बॉलला वाईट घोषित केलाय, नाही केलं का सर? ओके ओके, नो बॉल दिलाय पंचांनी. लेग अंपायरने नो बॉल घोषित केलाय. चला जोरदार अगदी मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. नो बॉलच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. हा चांगला फटका, यावेळी मात्र फ्री हिट डिफेक्शनल रिझन. येथील 4 धावा. मॅच मध्ये आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावत संख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 68 धावत संख्येचा पाठलाग करत असताना 38 या आकड्यावरती. आदरणीय दशरथजी वाघे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. योगेश, अगदी सूचना 3ऱ्या षटकाची वाट तुम्ही जरूर पाहत होता. आज प्लेयर म्हणून तुमच्यासाठी जरूर ती संधी आहे, पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की कॉमेंटेटरच्या सूचना फार महत्त्वाच्या असतात. योगीजी वाघे, दशरथजी वाघे आपण मंचावरती या. दशरथजी वाघे शिवशाही ग्रुपचे आधार. दशरथजी वाघे आपण मंचावरती या. अरे
डीजे मास्टर तुमच्या माध्यमातून एक सुरेल संगीत मॅच थांबवली जाईल. चला फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण अगदी शिवरायांना मानाचा मुजरा करूयात. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबके होते. छत्रपतींना मानाचा मुजरा करूया. शिवजयंती निमित्त हा त्रिवार मानाचा मुजरा. जाऊया मॅचकडे. अर्थातच आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 38 या आकड्यावरती. 18 बॉलमध्ये 38 आल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या षटकांचा दोन्ही विचार करायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये टोटल 35 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या, परंतु इथे 30 ची आवश्यकता आहे. चांगला फटका यावेळी मात्र अगदी शरीराला झोकून दिलं होतं आणि एकच धाव या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळेल. सांघिक कोड्यातलं चौथं स्पेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश पाहायला मिळतोय. बऱ्याच जणांना वाटलं असेल कारण आता मात्र 12-24 झालेत. थोडंसं थांबलं होतं मॅचसाठी कारण जेणेकरून मात्र कुठेतरी एक माहोल क्रिएट करत होते दोन्ही बॅटर, परंतु इथे आयोजकांनी सांगितलं की सध्या हा जय जयकार ललकारी जरा होऊन जाऊ द्या, कारण आज ज्यांच्या मुले आपण या ठिकाणी ही स्पर्धा पाहतोय ते छत्रपती शिवाजी राजे, अखंड हिंदूंचं कवच कुंडल, त्यांना मानाचा मुजरा. इथे चुकी झाली आहे. आता मात्र काय घडतंय, आलाय तो चौकार. 12 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू, खरं म्हणायला गेलं तर हा चौकार सोडलाय, परंतु धोका तितकाच पत्करलाय मैदानात. 2 बॉलमध्ये 5 आल्यात. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे.
फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव पाहायला मिळतीये. 2 षटकांचा विचार करायला गेलं तर 15च्या सरासरीने आता त्यांना धावा कुटायच्या होत्या, परंतु इथे 3 बॉलमध्ये आल्यात 6 धावा. येणारे 9 बॉल आणि गरज असेल ती 24 धावा संख्येची. चांगला बॉल, यावेळी नक्कीच गोलंदाजीची तेज तर्रार पाहायला मिळाली. अगदी अक्षयसाठी मोठा फटका घेतला नाहीये, परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर सिंगल जरूर पाहायला मिळतीये. अटीतटीची लढत आहे. शॉर्ट पिच बॉल, इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळाले. अगदी गोलंदाजीला ऋषिकेश आले. दुसऱ्या बॉलवरती चौकार फिल्डरच्या चुकीमुळे आलाय. अन्यथा फार चांगली गोलंदाजी, एक उत्तम दर्जाचं स्पेल सध्या हाताळलं जात आहे. येणारे 7 बॉल आणि 22 धावा संख्येची आवश्यकता. मॅच मध्ये हा बॉल फार निर्णायक आहे. आता वाईडचा इशारा, आणखी एक नजाकत पाहायला मिळतीये. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. टोटल पोहोचले ती 47 या आकड्यावरती. जॉनमान वाकस वाट पाहत आहे पुढच्या मॅचची. हा बॉल आलाय. हा बॉल येतोय डॉट. इथे डॉट आलाय. 4 षटकांचा खेळ संपला. टोटल मात्र पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. 68 धावा संख्येची गरज असताना 6 बॉल शिल्लक आहेत आणि आता करायच्या आहेत त्या मात्र 21 धावा. 6 बॉल 21 ची आवश्यकता आहे. क्या बात आहे नवनाथ, अगदी स्कोररची भूमिका उत्तम दर्जाची तुम्ही साकारताय. कारण पहिल्या इनिंगकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं असतंय. अगदी जसं तुम्ही सांगितलं की 4 षटकांचा खेळ आत्तापर्यंत सेम वरती आलाय, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये ज्या नेवालीकरांनी धावा दिल्या होत्या बुतिवले टीमला 21, त्याच धावा त्यांना आता विजयासाठी करायच्या आहेत. कम ऑन डीजे.
वाईडचा इशारा. इथे वाईड आलाय. आता येणारे 6 बॉल आहेत. 20 धावा संख्येची आवश्यकता. प्रणव कदम. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल जातोय सीमारेषेत जवळ. इथे काय घडतंय, या बॉलवरती किती धावा येतील, क्षेत्ररक्षण कसं झालं हे फार महत्वाचं आहे. अगदी चपलाई बॅटरच्या बाबतीत पाहायला मिळाली. 3 धावा यावेळी धावून घेतल्या गेल्यात. तीन धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 51 आकड्यावरती. व्हॉट अ बॉल. फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात. राईट हँड ब्लॉकर यॉर्कर पद्धतीचा संपूर्णपणे वापर. गोलंदाजाचं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र आणि याच ब्रह्मास्त्रावरती डॉट बॉलची संगत आहे. आता थोडं आव्हान कठीण असेल कारण ती 4 बॉल शिल्लक आहेत. करायच्या त्या 17. पुललेत आणि त्याच्यावरती आलाय नो बॉलचा फटका. अगदी सिक्सर. क्या बात आहे. मात्र अजरामर गाजत राहील यात कोणती शंका नाही. ही खरी किंमत आहे माझ्या राजाची. कारण ज्या राजाचा अजूनही पाहतो आपण 350 वर्षपूर्वीचा कालखंड लोटला परंतु हृदयातलं स्थान मात्र आजही हिंदूंच्या मजबूत आहे. सरपंच आपण पाहतोय ज्यांच्या नावाने ट्रॉफी महेशजी विरले. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय आउट ऑफ दी पार्ट. दादा मी मगाशीच म्हटलं याच अक्षय गायकवाडचा तुम्ही झेल ड्रॉप केला होता आणि तोच अक्षय गायकवाड आज मैदानात बरसतोय. मी म्हटलं होतं ही वादलापूर्वीची शांतता आहे आणि आता अक्षय गायकवाडने या सामन्याला योटन केलंय. अगदी महेश दादा विरले सरपंच आपण पाहतोय ज्यांच्या नावाने ट्रॉफी आहे. या बॅनरवरती जर षटकार आला तर कृष्णाजी घाटे यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. परंतु इथे जाऊया मॅचकडे. अगदी अफलातून मॅच आहे. बॅक टू बॅक 2 षटकार यावेळी आपण पाहतोय. बॉल शिल्लक असतील ते आतापर्यंत 3 आणि धावा करायच्या आहेत. आता टोटल पोहोचले या षटकाराने 64 आकड्यावरती. मॅच होती कुठे आली कुठे कारण आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि करायच्या आहेत फक्त 4 धावा. इथे एक धाव कंप्लीट झाले. आत्महत्येला जरूर प्रवृत्त केलंय कारण अक्षय गायकवाडला स्ट्राईक गरजेचा होता हे त्याने जाणलं होतं. एक धाव आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत ते मात्र 2 आणि करायच्या आहेत विजयासाठी 3. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच बुतिवली की नेवाली. पाहूया काय घडतंय मैदानात. या मॅचला बनवण्याची ताकद अक्षय गायकवाडने मैदानात ठेवले. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. हर्ष 2 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी करायच्या आहेत 3 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. हा चांगला फटका आहे परंतु इथे काय घडलंय. ऐन मोक्याच्या वेळी वाजली गेली घंटा. ज्याने केली पूर्ण मेहनत
आणि शेवटच्या क्षणी त्याची पडते विकेट. ठोक डीजे. तर कृष्णा घाटे यांच्याकडून 500 रुपये. दादा कृष्णा सर, आता तुम्हाला हे जरूर सांगेल की आता 1 बॉल 3 ची गरज आहे. पहा, मैदानात हाही प्रकार घडला होता, धावून 3 सुद्धा झाल्या होत्या. आता मात्र त्या 3 ची आवश्यकता आहे आणि षटकारासाठी तुमच्याकडून 500 रुपये जरूर लागले गेलेत. समोर बॅटर आलाय, तो मात्र प्रमोद. स्ट्राईक जरूर घेतली होती ती अक्षय गायकवाडने, परंतु यावेळी झेल टिपलाय, अचूक झेल. 1 बॉल 3 धाव संख्येची गरज. सीधी बात, नो बकवास. हा बॉल आलाय डॉट. परंतु जोरदार मित्र म्हणेल. भुतिवली टीम विजय झाले, विजय टीमचं अभिनंदन. तर निवाली टीम आपल्या गोड गोड कौतुक. परंतु अक्षय गायकवाडची बॅटिंग जर आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या अक्षय गायकवाडसाठी मित्रांनो होऊन जाऊ द्या. कारण अगदी मी म्हटलं एक प्रकारची झुंज त्याने मैदानात दिली आणि त्या झुंज